नमस्कार मंडळी, मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत शाही दम आलू एकदम हॉटेल स्टाईल. तोही एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा एकदम कमीत कमी साहित्यामध्ये. ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. आपण इथे अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घेतलेले आहेत. बटाटे उकडून पाणी काढून व्यवस्थित थंड करायला ठेवायचे आहेत, जेणेकरून सोलायला सोपे जातील. आता आपण इथे बाकीचे मसाले काढून घेत आहोत. चला तर मग कोणते कोणते मसाले पाहिजे ते आपण इथे बघणार. आपण इथे 5 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, 1 इंच आलं, कोथिंबीर आणि 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या वापरलेल्या आहेत. तर खडे मसालेमध्ये 10 ते 12 काजू, 8 मिरे, 6 लवंग, 5 लाल मिरची, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने अशा प्रकारे खडे मसाले वापरलेले आहेत. आता आपण इथे टोमॅटो, कांदा, आलं आणि कोथिंबीर बारीक चिरून घेत आहोत. टोमॅटो आणि कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहेत. त्या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायच्या आहेत. त्याच्यासोबत आलं आणि लसूण देखील आपण बारीक वाटण करून घेणार आहोत. बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कोथिंबीर आपण वरून फोडणीला टाकणार आहोत, त्यामुळे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि कांदा आणि टोमॅटोची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपण इथे अगोदर कांदा, आलं आणि 20 ते 25 पाकळ्या लसूण या सर्व मिश्रणाची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत. आपण इथे कांदा टोमॅटोपेक्षा जास्त वापरलेला आहे, त्यामुळे अगोदर कांदा फिरवून घेत आहोत. 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या सर्व मिश्रणाची. कांदा व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेणार आहोत. पेस्ट एकदम स्मूथ झाली पाहिजे. यानंतर आता एका कढईमध्ये आपण खडे मसाले सर्व व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घेणार आहोत. काजू आणि लाल मिरची, धने, जिरे आणि लवंग, मिरे या सर्व वस्तू व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. थोडासा रंग बदलायला लागला की काढून घेऊन थंड करून ते देखील बारीक दरदरीत पूड बनवून घ्यायची आहे आपल्याला. सर्व खडे मसाले थंड करून दळायचे आहेत, जेणेकरून बारीक पूड तयार होईल. आता आपण इथे उकडलेले बटाटे थंड झाल्यानंतर व्यवस्थित सोलून घ्यायचे आहेत. आपण इथे मीडियम साईजचा बटाटा किंवा एकदम छोट्या साईजचा बटाटा सुद्धा वापरू शकता. तो अतिउत्तम असतो दम आलू बनवण्यासाठी. बटाट्यांना सर्व बाजूंनी काटे चमच्याने छिद्र करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाल्याची चव बटाट्याच्या आतमध्ये पर्यंत उतरेल. सोललेले बटाटे छिद्र करून एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. बटाटे परतताना असा गोल आकाराचा चमचा वापरायचा, ज्याला धार नसेल. अशा पद्धतीने थोडासा जाडसर चमचा किंवा तुम्ही पोहे खाण्याचा चमचा सुद्धा वापरू शकता, जेणेकरून बटाटे आपले उकडलेले तुटणार नाहीत. अशा पद्धतीने व्यवस्थित आलटून पालटून बटाटे परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित त्यांना सर्व बाजूंनी गोल्डन ब्राऊन कलर येईल. अशा पद्धतीने बटाट्यांचा सोनेरी कलर झाला की व्यवस्थित दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता आपण इथे 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि खडे मसाल्याची पूड एवढं सर्व साहित्य आपण आता फोडणीमध्ये टाकणार आहोत. सर्वात अगोदर एका कढईमध्ये जे बटाटे फ्राय केलेलं तेल आहे, त्यामध्ये तिखट आणि हळद फ्राय करून घ्यायची आणि टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची. तिखट आणि कांदे टोमॅटोचं मिश्रण एकजीव झालं की नंतर खडे मसाले, काजू, मिरची, धने, जिरे यांची जी पूड आहे ती त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. दम आलू बनवताना सर्वात मोठा टास्क असतो तो त्याची ग्रेव्ही फ्राय करण्याचा. त्यामुळे ग्रेव्ही फ्राय करताना कुठलीही गडबड करायची नाही. व्यवस्थित कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी आपण बनवलेली आहे ती व्यवस्थित परतवून घ्यायची, जेणेकरून त्याचा आपल्याला खाताना कच्चा कच्चा असा वास येणार नाही. अशा पद्धतीने कमी गॅसवरती 10 ते 15 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, जोपर्यंत ग्रेव्ही एकदम सुकी होऊन व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतल्या गेली पाहिजे. अशा पद्धतीने चमच्याने सतत फिरवून फिरवून सर्व बाजूंनी व्यवस्थित मिक्स करून
अशी छानशी ग्रेव्ही आपली फ्राय करून घ्यायची आहे. थोडा वेळ सर्व मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा किंवा तुमच्या चवीनुसार मीठ मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी कुठलाही मसाला घातला ग्रेव्हीमध्ये की व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या भाजीला छानशी अशी टेस्ट येते. अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित मसाला मिक्स करून, मीठ मिक्स करून अशी छानशी ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. आता ज्यावेळेस आपली ग्रेव्ही तेल सोडायला लागते त्यावेळी आता परतलेले आपण जे बटाटे आहेत ते बटाटे यामध्ये मिक्स करणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि बटाटे टाकल्यानंतर एकदम हलक्या हाताने व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटं अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून मसाल्यामध्ये छानसे असे बटाटे फ्राय होऊ द्यायचे आहेत. अशा पद्धतीने बटाटे फ्राय करून घेतले की त्यामध्ये मसाल्याची चव आपोआप उतरायला लागते, जे आपण त्याला काट्या चमच्याने छिद्र पाडलेले आहेत त्यामुळे बटाट्यामध्येही मसाल्याची चव जाते. बटाटे फ्राय झाले की त्यामध्ये वरून आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. चमच्याने हळूहळू थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे. बटाटे मिक्स करताना व्यवस्थित अलगद फिरवायचे आहेत, जेणेकरून बटाटे तुटणार नाहीत. दम आलूची खासियत असते की बटाटा हा पूर्ण असतो, कुठेही तुटले फुटलेले नसतात. अशा पद्धतीने पाणी मिक्स करायचं आहे. वरून कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि शक्यतो कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भाजीला उकळी आली की नंतर कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. यावेळी तुम्हाला जर वाटलं की भाजी जास्त थिक आहे, घट्ट आहे, तर तुम्ही यामध्ये अजून 1 ग्लास पाणी ॲड करू शकता. बटाट्याची भाजी ही करून बराच वेळ ठेवल्यानंतर आपोआप घट्ट व्हायला लागते, कारण की बटाट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टार्च असतो. त्यामुळे बटाट्याची भाजी कितीही पातळ केली तरी थोड्या वेळानंतर ती घट्ट होते. अर्धा 1 तासापर्यंत ही भाजी अशीच राहू शकते. त्यानंतर ही भाजी खूप घट्ट होते. त्यामुळे हव्या असल्यास 1 ग्लास गरम पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. अशा पद्धतीने भाजीवरती परत 5 ते 6 मिनिटापर्यंत असंच कमी गॅसवरती झाकण ठेवून वाफेवरती शिजवून द्यायचे आहेत आणि नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. अशा पद्धतीने आपला शाही दम आलू तयार आहे. आता भाजी बनवून अर्धा तास होऊन गेलेला आहे. तुम्ही बघू शकता दम आलूची ग्रेव्ही किती घट्ट झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जेवणासाठी किती वेळ बाकी आहे यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता. आता आपण ग्रेव्हीमध्ये जे खडे मसाले वापरलेले आहेत त्यामध्ये जर तुम्हाला काजू आवडत नसतील किंवा काजू वापरायचे नसतील तर तुम्ही त्याऐवजी एक सर्वात साधी सोपी गोष्ट जी आपल्या किचनमध्ये अवेलेबल असते ती म्हणजे तीळ, पांढरे तीळ. तेही तुम्ही 1 चमचा 10 ते 12 काजूऐवजी 1 ते 2 चमचा तीळ देखील भाजून वापरू शकता. तर तुम्ही बघू शकता आता मी इथे जेवतेवेळी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे, थंड पाणी ॲड करायचं नाही आणि पाणी ॲड केल्यानंतर 1 उकळी येऊ द्यायची आणि लगेच भाजी सर्व्ह करायची. अशा पद्धतीने आपलं शाही दम आलू तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये